स्थगिती देण्यात आलेली आहे। भर पावसामध्ये विशाळगडावरती बांधकामावरती हातोडा का चालवला असा सवालही हायकोर्टाने राज्य सरकारला विचारलेला आहे। विशाळगड प्रकरणातल्या याचिकेवरती हायकोर्टाने काही गंभीर सवाल सुद्धा विचारलेले आहेत। आंदोलकांनी मशिदीवर सुद्धा चढाई केल्याचा याचिकाकर्त्यांनी गंभीर आरोप केलेला आहे आणि या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे विशाळगडावरच्या कारवाईला हायकोर्टाने आता स्थगिती दिलेली आहे। या घडीची सर्वात मोठी बातमी पावसाळ्यातली ही कारवाई तात्काळ थांबवावी असं सुद्धा कोर्टाने म्हटलेलं आहे। अमेय राणे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। अमेय, नेमकं काय म्हणणं आहे कोर्टाचं? या संदर्भात जे याचिकाकर्ते आहेत त्यांनी हायकोर्टात आज या झालेला जो हिंसाचार होता आणि त्यानंतर जी कारवाई प्रशासनाकडून केलेली आहे त्या विरोधात हायकोर्टात तातडीने दाद मागितली आणि याची गंभीर दखल घेत हायकोर्टाने राज्य सरकारला खडा सवाल केला की मान्सून दरम्यान कुठल्याही बेकायदेशीर कारवाई बांधकामावर कारवाई करू नये, तिथे राहणाऱ्यांचं छत हटू नये असे आदेश स्पष्ट असतानाही ही कारवाई का केली। तसेच त्या दिवशी त्या जमावानं तिथं जो दंगा केला होता, जी तोडफोड केली होती, तेव्हा तिथलं स्थानिक प्रशासन काय करत होतं, पोलिसांची जबाबदारी होती तिथं कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची, ती का पार पाडली गेली नाही। कारण की याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात त्या दिवशीच्या घटनेचे जे व्हिडिओ सादर केले त्यातनं स्पष्ट दिसत होतं की पोलिसांनी त्या दिवशी केवळ बघ्याची भूमिका घेतली। याची गंभीर दखल घेत शाहूवाडी पोलीस स्थानकाच्या मुख्य अधिकाऱ्यांना पुढच्या सुनावणीला हायकोर्टानं कोर्टात जातीनं उपस्थित राहण्याचे निर्देश जारी केलेत। त्याचबरोबर प्रशासनाच्या वतीनं तिथल्या बेकायदेशीर बांधकामावर जो हातोडा चालवला जातोय किंवा जी कारवाई केली जाते ती सुद्धा तात्काळ थांबवत आजच्या घडीपासून एकही तिकडचं बांधकाम पाडू नये आणि सप्टेंबर पर्यंत जोपर्यंत मान्सून संपत नाही तोपर्यंत ही संपूर्ण तोड कारवाई स्थगित करण्याचे आदेश हायकोर्टाने दिलेले आहेत। त्यामुळे विशाळगड वासियांना हा एक हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे। त्याचबरोबर ज्या प्रकारे या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय त्याची सुद्धा हायकोर्टाने गंभीर दखल घेत राज्य सरकारला खरे बोल सुनावलेत की राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही प्रशासन या नात्यानं पोलिसांची आणि राज्य सरकारची जबाबदारी आहे, ती पार पाडणे निश्चित। अमेय, तुम्ही आपल्या सोबतच राहा। आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आहेत। जितेंद्र आव्हाडजी, एक मोठी अपडेट आहे, हायकोर्टाकडून विशाळगडावरच्या ज्या कारवाई सध्या सुरू होती त्याला स्थगिती मिळालेली आहे, आपली प्रतिक्रिया? असं आहे की त्यांच्याकडे आधीच स्टे ऑर्डर होती। मी परवाच्या दिवशीच रात्री स्टे ट्विट केलेलं होतं। परवा ते सगळे मला भेटले होते येऊन आणि रात्री 2 वाजता वगैरे त्यांनी मला ती स्टे ऑर्डर दाखवली। त्याच्यानंतर काल ते कोर्टात गेले, कोर्टाने आजची तारीख दिली आणि त्यांची बाजू सत्य होती। सत्याबरोबर कोर्ट उभं राहिलं, कायदा उभा राहिला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हायकोर्टाने प्रशासनाला आणि सरकारला चपराक लावणं की जातीय रंग देऊ नका आणि कायदा व्यवस्था सांभाळणे हे तुमचं काम आहे, ही फार मोठी गोष्ट आहे। निश्चित। आता हे सरकार जे काही करतंय ते फक्त निवडणुकीत झालेल्या पराभवाने खचलेलं सरकार उगाच कारण नसताना जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतंय।